गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मराठी भाषा अभ्यासक आणि राजकीय नेते मंडळी झटत होती. पण अखेर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन 14 कोटी मराठी भाषिकांच्या अस्मितेचा आदर केला. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मराठी भाषेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र सरकारने सोमवारी राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयामधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मराठीचा वापर करणं बंधनकारक केलं आहे. शिवाय शासनाने या संदर्भात एक GR देखील काढला आहे. पण या GR मध्ये नेमकं काय म्हटलं आहे आणि सरकारच्या या निर्णयाचा मराठी भाषेच्या प्रचारासाठी कसा फायदा होणार आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी. महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्याला गेल्या वर्षी मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर मराठी भाषेचं धोरण जाहीर केलं आहे. या धोरणात मराठी भाषेचं जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार आणि विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाचंच नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचं होता होईल तेवढं मराठीकरण होणं आवश्यक आहे. त्यासाठी संवाद, संपर्क आणि सर्व स्तरातील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणं आवश्यक आहे, असं सरकारने म्हटलं आहे. या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी महामंडळे आणि सरकारी अनुदानित आस्थापनांमध्ये देखील मराठी बोलणं सक्तीचं आहे. तसंच सरकारी कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी मराठी बोलणं अपेक्षित आहे. तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देखील मराठीत बोलावं लागणार आहे. पण जर का अधिकारी आणि कर्मचारी मराठीत बोलत नसतील तर त्यांची संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रार करता येणार आहे. अशी तक्रार आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. याशिवाय सरकारी कार्यालयातील प्रस्ताव, पत्रव्यवहार, आदेश हे मराठीतच असतील असं देखील या परिपत्रकात म्हटलं आहे. खरं तर मराठी भाषेस येत्या 25 वर्षांमध्ये ज्ञानभाषा आणि रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणं हे या धोरणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रशासनात मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयातील मूळ प्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेशवहन हे मराठीतच असतील आणि कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणं आणि संकेतस्थळं हे मराठीतच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचे काम हे जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये, सर्व बँका इत्यादींमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचना फलक, अधिकाऱ्यांचे नाम फलक, अर्ज नमुने हे मराठीतून असणं अनिवार्य करण्यात आलं आहे. खरं तर मागील अनेक सरकारांना असा ऐतिहासिक निर्णय घेण्याची संधी मिळाली होती, पण त्यांनी ती संधी घालवली. कारण मराठी भाषेच्या संदर्भात असा ऐतिहासिक निर्णय घेण्याची तत्परता दाखवायला हवी होती, ती तत्परता दिसून आली नाही. निवडणुकीच्या काळात केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी लोकांना मराठीचं गाजर दाखवून अनेक जण निवडून येत सत्तेच्या खुर्चीवर जाऊन बसले. पण खुर्चीवर बसताच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काही करावं याचा त्यांना विसर पडलेला पाहायला मिळाला. पण काही का असेना, आता एकीकडे केंद्रातील नरेंद्र सरकारने या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा गौरव केला आहे, तर राज्यात देवेंद्र सरकारने मराठी रुजवण्यासाठी तिचा शासकीय पातळीवर वापर करणं बंधनकारक केलं आहे. वास्तविक मराठी भाषा रुजवण्यासाठी, तिला चालना देण्यासाठी फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आणि एक क्रांतिकारक निर्णय आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मायबोलीचा प्रवाह आता अखंडितपणे वाहत राहण्यास मदत होणार आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण या निर्णयामुळे सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या अमराठी लोकांनाही मराठी शिकावं लागणार आहे. आता सरकारने तर आपलं काम इमाने इतबारे केलं आहे, पण आपल्याही काही जबाबदारी आहेत हे लक्षात घ्यायला हवं. वस्तुतः मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही देशातील 3री भाषा आहे, तर जगातील 10वी. शिवाय देशाच्या 22 अधिकृत भाषांमध्ये मराठी भाषेचा समावेश आहे. मग आपण मराठी असूनही मराठीला प्राधान्य देतो का, हा खरा प्रश्न आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. तर आपणही एक पाऊल पुढे येऊन सरकारच्या या कामाला हातभार लावूया आणि जी भाषा बालपणापासून आपल्या कानावर पडत आली, ज्या भाषेनं आपल्यावर संस्कार केले आणि जिने आपल्याला समृद्ध केलं, त्या माय मराठीला वाचवण्यासाठी शपथ घेऊया आणि रोजच्या जीवनात मराठीचाच वापर करूया. तर फडणवीस सरकारने मराठी भाषेसंदर्भात घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.